आज आपण बनवूया मेथीच्या वड्या। मेथी स्वच्छ निवडून घेतली मी। आता स्वच्छ धुवूया आणि चिरून घेऊया। वडीसाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर, कांदा, मिरची आणि लसूण। मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। आता आपण थोडीशी फक्त शिजवून घ्यायचं आहे, कारण कधी पीठ जास्त होतं, कधी भाजी जास्त होते। मग समप्रमाणात होण्यासाठी थोडीशी भाजी शिजवून घ्यायची। जास्त नाही शिजवायची भाजी। बघू शकता, फक्त मी मिक्स करून घेतले। अजून कच्चीच आहे भाजी। फक्त ह्याच्याने काय होतं, पिठाचा अंदाज लागतो। जास्त प्रमाणात पीठ होत नाही, कारण मेथी वडे तर मेथीच लागली पाहिजे। झाले, आपण काढून घेऊया। थंड होण्यासाठी परातीत काढून घेतले मी भाजी। आता याच्यामध्ये आपण पीठ आणि कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीरचं जे वाटण केलं आहे मिक्सरमध्ये, ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करू। आपण आता हे थंड झालेलं आहे। आता याची आपण वडी बनवून घेऊ। याच्यामध्ये आपण हे 1 वाटी बेसन आहे, याच्यामध्ये आपण घालूया। आणि जास्त लागलं तर आपण परत वरून घालू। आणि हे वाटण, चवीपुरतं मीठ, एक वाटी बेसन आपण घातलेलं। आता हे पातळ वाटायला लागलं, त्याच्यामध्ये आपण अजून 1 वाटी पीठ घालणार आहोत। बघू शकताय, हा घट्टाचा गोळा तयार झालेला आहे। ह्याच्याशी आपण आमसडे कसे गोळे तयार करूया। मोदक पात्रामध्ये मी उकडायला ठेवलेला आहे। आता हे 10 मिनिटं आपण उकडून घ्यायचं आहे। पीठ शिजले का चेक करूया। पीठ शिजलेलं आहे, बघू शकताय, चांगलं पीठ शिजलेलं आहे। आता हे थंड झालं ना, आपण कापून तळून घेऊया। बघू शकता, हे थंड झालं आहे, आपण हे कट करून घेऊया। इकडे तेल गरम करायला पण ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये आता वड्या सोडू। वड्या जास्त हलवायच्या नाही आहेत, तुटतात त्या। पहिल्यांदा एक बाजूने पूर्ण भाजू द्या, लाईट ब्राऊन दिसेल ना, मग पलटा। बघू शकताय, थोडं लाईट ब्राऊन झालेत, आपण आता हे पलटूया। प्रकारे आपली मेथी वडी तयार आहे। रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।